शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शवविच्छेदनाचे अहवाल वेळेवर मिळत नसल्यानं अनेक न्यायालयीन खटल्यात अडथळे निर्माण होत आहेत। त्यातून मृताच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। संशयास्पद मृत्यूचा शोध घेण्यासाठी मृतांचा व्हिसेरा काढून ठेवला जातो आणि तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जातो। पण फॉरेन्सिक लॅबकडून अहवाल मिळायला 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत असल्यानं त्याबद्दलचे दाखले प्रलंबित असल्याचा दावा सीपीआर प्रशासनानं केलाय। कारण काहीही असलं तरी शवविच्छेदनाचे अहवाल वेळेवर मिळत नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून शवविच्छेदनाचे अहवाल वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात। सीपीआरमध्ये दरवर्षी सरासरी 2,500 मृतदेहांचं विच्छेदन केलं जातं। हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत मृत्यू झाला असेल तर किंवा आत्महत्या, अपघात, खून आणि संशयास्पदरित्या मृत्यू झाला असेल तर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी शवविच्छेदन करणं अनिवार्य आहे। कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन केलं जातं। त्यातूनही जर संशयास्पद मृत्यू झाला असेल तर मृतदेहातील व्हिसेरा काढून घेतला जातो आणि तो पोलिसांमार्फत फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जातो। अनेकदा पोलीस विभागाकडून फॉरेन्सिक लॅबकडे व्हिसेरा पाठवण्यातच वेळ जातो, असा दावा सीपीआरच्या न्याय वैद्यकशास्त्र विभागाकडून होतोय। दुसरीकडे सीपीआरमध्ये 1.5 ते 2 वर्षापूर्वीपासूनचे 250 ते 300 व्हिसेऱ्याचे सॅम्पल अजूनही पडून आहेत। हा अत्यंत गंभीर प्रकार आहे। शिवाय फॉरेन्सिक लॅबकडून व्हिसेरा तपासणीचा अहवाल मिळायला 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतोय। त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। कारण शवविच्छेदनाचा अहवाल गुन्ह्याच्या तपासासाठी महत्त्वाचा असतो, पण कधी पोलिसांकडून, कधी सीपीआर प्रशासनाकडून आणि कधी फॉरेन्सिक लॅबकडून वेळकाढूपणा किंवा हलगर्जीपणा होतो आणि शवविच्छेदनाचा अहवाल वेळेवर मिळत नाही। फॉरेन्सिक आणि सीपीआरच्या न्याय वैद्यकीय शास्त्र विभागाकडून वेळेत दाखले दिले तरच न्यायालयीन कामकाजाला गती येण्याची शक्यता आहे। त्यासाठी सीपीआर प्रशासन आणि फॉरेन्सिक लॅब विभागानं आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे।